हॅलो मित्रांनो, मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माझी HDFCची पोझिशन दाखवणार, जे स्विंग ट्रेड घेतलेलं होतं. आणि त्याचप्रमाणे जो आता सध्या जरा हॉट टॉपिक जो 30% जो TDS कापला जाणार, त्याच्यावरती मी काही माझे शब्द सांगतो. मी सर्वप्रथम तर जो TDS आहे ना, हे फक्त सध्या रिपोर्ट्स आहेत, बरोबर. त्याच्यामध्ये अजून काही कन्फर्मेशन नाही. त्याचं कन्फर्मेशन बजेट डेच्या दिवशी येईल. बजेट डेच्या दिवशी आल्यावरती आपण फिक्स करूया. हे आता फक्त व्हिडिओ पुरताच ठेवा, ठीक आहे. त्याच्यामुळे जास्त स्वतःला लोड घेऊ नका. जे आहे ते एकदम सिम्पल ठेवा. जसं आलं त्याच्यावरती आपण जे आहे ते आपण स्वतः बघू शकतो, ओके. आणि त्याचप्रमाणे समजा केलं ना, तर मला वाटत नाही की हे 30% करतील. केलं तरी जास्तीत जास्त 10 ते 15% आसपास करतील. तो सुद्धा आपला लॉसच आहे, कारण का तुम्ही बघत असाल आपला ब्रोकरेज पण तो 5 ते 10% मध्ये आपल्याला ब्रोकरेज लागतो, ठीक आहे. मंथली वगैरे बघा, इयरली बघा, कसंही बघा, पण तुम्हाला मंथली तेवढा तुम्हाला 5 ते 10% ब्रोकरेज लागतोच. मग समजा इथे तुम्हाला 10% घेतले आणि 10% आपले 20% तसे जातातच आहे. आणि चुकून 30% अगर त्यांनी TDS घेतला, 10% आपला ब्रोकरेज गेला, तर आपल्या प्रॉफिटमधले 40% आपले प्रॉफिट निघून जातं. समजा मग आपल्याला वर्षाला पकडा 1 लाख रुपये प्रॉफिट झालं, ठीक आहे. तर आपल्याला हातामध्ये फक्त 40,000 50 ते 60,000 रुपये राहणार. त्याच्यापेक्षा जास्त राहणार नाही, कारण तो बाकीचा तो फक्त TDS आणि ब्रोकरेजमध्ये निघून जाणार. त्यामुळे आणि सध्या थोडे दिवस थांबा, बजेट डे येऊ दे. बजेट डेच्या नंतर जे आहे ते डिक्लेअर होईल. आणि काय आहे ना, सरकारने पण अगर समजा हे केलं 30% केलं ना, तर सरकारने पण ट्रेडिंगला हा एक जुगार समजला आहे, ठीक आहे. का ते मी तुम्हाला सांगतो, कारण का तुम्ही ड्रीम 11 खेळत असाल किंवा मग ते रम्मी खेळत असाल, तुम्ही त्याच्यात प्रॉफिट अगर केलं आणि ते प्रॉफिट विड्रॉ करताना तिकडे पण तुम्हाला 30% ब्रोकरेज लागतं, हे लागतंच. 30% तुमचा TDS तिकडे पण कापला जातो, ठीक आहे. आणि एका साईडला सरकार बोलते की शेअर मार्केट हा जुगार नाही आहे, आणि अगर 30% कापत असेल तर सरकार पण समजेल की हा एक जुगारच आहे, ठीक आहे. आणि हा जुगार का सरकार समजतं ते मी तुम्हाला सांगतो. हे फक्त आणि फक्त जे फेक इन्फ्लुएन्सर आहेत ना, त्यांच्यामुळे झालं. जे जेन्युइन आहेत ना, त्यांचा काय प्रॉब्लेम नाही, पण जे फेक आहेत ना, ते 10,000च्या प्रॉफिटला ते 1 लाख रुपये प्रॉफिट दाखवणार, एडिट करून 10 लाख रुपये प्रॉफिट करून दाखवणार. हे सगळे फक्त एडिटमध्ये, ते स्वतः एवढा प्रॉफिट नाही करत. आणि तुम्ही त्यांचं ओव्हरऑल प्रॉफिट बघितलं ना, ते लॉसमध्येच असणार. आणि हे बाकीचे जे नवीन येतात ना, ते हे 10 लाख रुपये बघून आहे ना, स्वतःचे 10,000 रुपये टाकतात आणि पुन्हाच्या पुन्हा 1 लाख करण्याच्या नादामध्ये ते 0 करतात, ठीक आहे. ते एका प्रकारचा जुगारच खेळतात. त्याच्यामुळे तो टर्नओव्हर वाढल्यामुळे हा फक्त प्रॉब्लेम झाला आहे. तो 30% होईल की नाही होईल ते पुढे जसं झालं तर आपण पुढे बघूया काय होतं ते. आणि आपण फक्त एवढं फोकस करायचं की आपण फक्त प्रॉफिटेबल राहायचं, ठीक आहे. जे होतं ते होतच राहणार आहे, तर आपण काय करू शकत नाही. जास्तीत जास्त सेबी करू शकतो, आपल्या हातात काहीच नाही, बरोबर. त्यामुळे आपल्या हातात फक्त प्रॉफिट करायचं, ठीक आहे. लॉस कमी द्यायचं आणि प्रॉफिट जास्त घ्यायचं, जेणेकरून मग आपल्याला समजा 30% त्यांनी TDS केला, तरी 30% गेलं ती आपल्याला जास्त दुःख नाही व्हायला पाहिजे आपल्या प्रॉफिटमुळे, ठीक आहे. प्रॉफिट एवढं करायचं की दुःख नाही व्हायला पाहिजे, ठीक आहे. बाकी काय ना, आपण प्रॉफिट करू, आपण एकत्र राहू आणि काय ना काय त्याचं सोल्युशन निघेल. आता आपल्याला आपण बऱ्यापैकी प्रॉफिट काढू, ओके. आता मी तुम्हाला माझी HDFCची पोझिशन दाखवतो, जी मी स्विंग ट्रेड म्हणून घेतलेला. एकदा मी तुम्हाला रिफ्रेश करून दाखवतो. अगर तुम्ही HDFCचं बघत असाल, HDFC बँक 33 क्वांटिटी, मी 1576ला घेतला आणि आता त्याचं 1665 चालू आहे. अगर टोटल माझा प्रॉफिट बघाल तो 2900 रुपये प्रॉफिट आहे. म्हणजे 3000 राऊंड नंबर 3000 पकडा, ओके. आणि ह्याच्यामध्ये मी जास्तीत जास्त 12,000 रुपये इन्व्हेस्ट केले. तुम्हाला तिकडे 52 दिसत असेल, तो मी MTF केलेला, ठीक आहे. मला 4x मार्जिन मिळालं. त्याच्यामुळे माझं 10,000वरती 3,000 रुपये प्रॉफिट. आणि माझा मॅक्झिमम प्रॉफिट मी तुम्हाला सांगतो 4,000 प्रॉफिट झाला ना, मी माझी पोझिशन ही स्क्वेअर ऑफ करीन, ओके. आणि मी कमीत कमी आता समजा ट्रेलिंग असेल, मी आता कुठे करणार माहिती, कमीत कमी 500 रुपये. का ते मी तुम्हाला सांगतो. आता 3,000 रुपये प्रॉफिट चालू आहे, बरोबर, ओके. आणि मी माझं मॅक्झिमम 4 केला, मी 4,000 जसं मी झाली, मी माझी पोझिशन काढीन. आणि मी 500 अगर माझ्या अपोजिटला गेलं, मार्केट खाली पडलं, तर मी कमीत कमी 500 रुपये प्लसमध्ये ही पोझिशन स्क्वेअर ऑफ करेन. का ते सांगतो, कारण माझं ऑलरेडी मी इंटरेस्टवरती घेतलं, बरोबर. ते MTF केलं, त्याच्यामुळे माझं इंटरेस्ट आणि जे आहे जे टॅक्सेस वगैरे हे सगळे 500 रुपयामधून निघून जातील. म्हणजे मला माझ्या खिशातून काय पैसे भरायला नको, ठीक आहे. म्हणजे मी घेतले तर 4,000 घेणार, नाही तर मग 500 रुपये प्लस घेणार. दोघांपैकी एक. मी मध्ये नाही निघणार. 4,000 झाला तर ठीक आहे, नाही तर मग 500 झाला तरी ठीक आहे. आणि हा फक्त मी तुम्हाला दाखवण्यासाठी ट्रेड घेतलेला की प्राईज ॲक्शन कसा वर्क होतं. अगर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा. मी HDFCचं आधीच सांगितलेलं, HDFC आणि रिलायन्स, ठीक आहे. तर एकदा तुम्ही नक्की बघा की प्राईज ॲक्शन कसं काम करतं. हे फक्त आणि फक्त मी बघा फंडामेंटलमध्ये मी नाही गेलेलो. मी फक्त एक प्राईज ॲक्शन बघितलं, M पॅटर्न बनवलेला, त्याचं ब्रेक केला, ते मी एंट्री घेतलेली, ठीक आहे. ते फक्त प्राईज ॲक्शन दाखवण्यापुरतं मी तो व्हिडिओ बनवलेला, ओके. आणि आता आपण सोमवारी काय ट्रेड करू शकतो ते तुम्हाला सांगतो. सोमवारी मी मिड कॅप निफ्टीमध्ये एंट्री घेणार आहे. तर मी तुम्हाला मिड कॅप निफ्टीचं सांगतो. अगर तुम्ही मिड कॅप निफ्टीमध्ये ना समजा फ्लॅट ओपन झालं, तर हे मार्केट थोडं वॉलटाईल करणार.
त्याला अगर वरच्या साईडला ब्रेक करायचं असेल ना, एकदम मोठी मुवमेंटम हवी असेल ना, तर हा जो रेजिस्टन्स आहे ना, त्याने आता हा एक रेजिस्टन्स बनवला आहे, तो रेजिस्टन्स अगर तो ब्रेक करतो ना तर बऱ्यापैकी वरती जाऊ शकतो. भले मग तो गॅप अप होते, ब्रेक केला तरी चालेल, किंवा ह्याच लेवलच्या वरती गॅप अप होते. ठीक आहे, या लेवलच्या वरती गॅप अप झाला, 5 मिनटं थांबा, 5 मिनटाची ग्रीन कॅन्डल केली, त्याचा हाय ब्रेक केला तर आपण एंट्री घेऊ शकतो. ओके, मी जसं हा लेवल ब्रेक केला ना, मी माझे 2 लॉट पी सेल करीन, मॅक्झिमम 2दा एंट्री घेईन, आणि जसं 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, मी माझा एस एल कॉस्ट टू कॉस्ट करेन. ठीक आहे, आणि बायरसाठी पण तेच, अगर हा लेवल ब्रेक करतो फ्लॅट ओपन होऊन, अगर ह्या लेवलच्या होते, अगर 5 मिनटाची ग्रीन कॅन्डल थांबते, बंद होते, आणि अगर त्याचा हाय ब्रेक होतं ना, तर आपण एंट्री घेऊ शकतो. मॅक्झिमम 2दा एंट्री घ्या. अगर एस एल छोटा होत असेल तर तुम्ही मॅक्झिमम 3दासुद्धा एंट्री घेऊ शकता. ओके, एवढं क्लिअर ठेवा, जास्त कॉम्प्लिकेट करू नका, जे आहे ते सिम्पलच ठेवा. आणि समजा डाऊन ट्रेंडला मार्केट जायचं असेल ना, त्याला फ्लॅट ओपन होऊन हा जो लेवल आहे ना, या लेवलच्या अगर खाली मार्केट जाते तर आपण खालच्या साईडला एंट्री घेऊ शकतो, पण क्वांटिटी जरा कमी करा. आता मी जसं बोललो, वरच्या साईडला अगर मी 2 लॉट मारत असेल ना, तर डाऊन साईडला फक्त एकच लॉट मारणार आहे. ठीक आहे, कारण मार्केटला खाली जायचं असेल तर लगेच जाईल. कारण अगर हे बघा, आणि जायचं नसेल मार्केटला ना खाली, तर तो प्रत्येक ठिकाणी हा एक सपोर्ट घेत राहणार. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी एक सपोर्ट घेत राहणार, त्यामुळे जास्त मोठी मुवमेंटम होणार नाही अगर मार्केटला वरती जायचं, खाली जायचं नसेल तर. ओके, आणि खाली जायचं असेल तर ते तुम्हाला पहिल्या एंट्रीमध्ये किंवा मॅक्झिमम दुसऱ्या एंट्रीमध्ये तो मार्केट खाली जाईल. वरती 2 लॉट मारत असेल तर डाऊन साईडला फक्त 1 लॉट मारा. 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, आपला एस एल सर कॉस्ट टू कॉस्ट करा. दुसऱ्या 1:2 कंप्लीट झाल्यानंतर परत आपला ट्रेलिंग एस एल घेतो ना, तर समजा हे मार्केट त्या साईडलाच फिरणार आहे, कुठे जाणार नाही. ओके, एवढं क्लिअर ठेवा. वरती 2 क्वांटिटी मारायचा, तर डाऊन साईडला फक्त एकच क्वांटिटी मारा. ओके, आणि डाऊन साईडला मोठा ट्रेंड कुठे भेटणार तर मी तुम्हाला सांगतो. अगर तुम्ही डेली टाईम फ्रेमवरती याल ना, तर तुम्हाला क्लिअर कळेल. एकदा मी तुम्हाला चार्ट क्लिअर करतो. हे बघा, अगर मार्केटला खाली अगर मोठा ट्रेंड द्यायचा असेल ना, त्याला ही जी रेड कॅन्डल बनवली ना मोठी, ठीक आहे, त्याच्या खाली येणं गरजेचं आहे. ठीक आहे, कारण ह्याच्यावरती तुम्हाला प्रत्येक ठिकाणी रेजिस्टन्स फेस होणार आहे, एक सपोर्ट फेस होणार आहे, एक इकडे सपोर्ट मिळणार आहे, इकडे सपोर्ट मिळणार आहे, एक इकडे सपोर्ट मिळणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे अगर तुम्हाला मार्केटला मोठी मुवमेंटम घ्यायची असेल ना, तर ह्या कॅन्डलच्या लोच्या इथे अगर ही जी मोठी रेड कॅन्डल दिसते ना, अगर त्या कॅन्डलच्या खाली आला ना मार्केट, तर मी डायरेक्ट 2 कॉल सेल करणार. अगर मी वरती 2 पी सेल करत असेल ना, तर डाऊन साईडला पण 2 कॉल सेल करणार, पण ही लेवल ब्रेक व्हायला पाहिजे. ठीक आहे, तिकडे पण 2 कॉल सेल करणार, मॅक्झिमम 2दा एंट्री घेऊन 1:2चा टार्गेट कंप्लीट झाला, तर आपण आपल्या एस एल कॉस्ट टू कॉस्ट करू शकतो. ओके, आणि बायरसाठी ते उद्याचं मी अजून सांगतो. अगर 5 मिनटाच्या कॅन्डलमध्ये अगर हा वाला लेवल ब्रेक करत, अगर रेड कॅन्डल ब्रेक हे करते ना, बंद होते, आणि त्याचा लो ब्रेक केला ना, तर आपण मॅक्झिमम 1दा ते 2दा एंट्री घेऊ शकतो. 2दा एंट्रीवरती अगर तुमचा प्रॉफिट येत नसेल, ठीक आहे, तर समजून जायचं की तो दिवस हा फक्त आणि फक्त साईडवेज आहे, फक्त क्वांटिटी अर्ध्या करा. ठीक आहे, मोठा ट्रेंड मी जो लेवल माशी सांगितलं ह्या लेवलच्या खाली जात असेल तरच मोठा ट्रेंड मिळेल, तोपर्यंत मार्केट हे मध्ये वॉलेटाईल करणार आहे. ठीक आहे, एक वरच्या साईडला एक मोठी मुवमेंटम मिळू शकते, डाऊन साईडला मार्केट फक्त वॉलेटाईल करणार. ठीक आहे, मार्केटला फक्त आणि फक्त ह्या लेवलच्या खाली गेलाच एक मोठा ट्रेंड मिळू शकतो. ओके, आणि अजून तुम्हाला काय डाऊट असेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईकसुद्धा करू शकता, आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. धन्यवाद.